काय दूर केला वैभव उरकत घ्या पटापटा बरं का लय लोक आले बघा आई काय करायला लागले गोट्या खेळायला लागले ही माझ्या बरोबर गोट्या खेळू लागायला अशा येतोच की काय करायलीच आई काय करायलीच आई काय करीत असते आई दोन हातानं होईल तेवढं तर भाकरी करते ना कना 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 5-50 माणूस बाहेर बसले जरा तिकडे 2 बाया भाकरी करायला त्यांच्या भाकरी पुरवणार तुझ्या भाकरी पुरवणार सगळंच पाहिजे ताज्या बी भाकरी पाहिजे टर फुगलेल्या बी पाहिजे आईच्या हाताच्या बी पाहिजे मग हे तर काय मी काय जीव द्यायचा आहे का लोक लांबून कशामुळे येतात आईच्या हातच्या खास भाकरी खाण्यासाठी खास काय भाजलेल्या बोकडाचं मटण खाण्यासाठी ते बी चुलीवरचं गावरान अस्सल तडका इतक्या लांबून लोक खायला जीव तोडून करते बी की तसाच बसत नाही तशी बी लोकांमध्ये तुमचा काय बाबा बायका ठेवल्या घरी गुजू गुजू खायला आणि मला इकडे ताण 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 ताणायला घोडं ताणल्यावर त्यालाच म्हणतात राजा राणी सुखीन परदानजीचा बोचा दुखी माझ्या का लेकर बाळा आहेत का काय संसार तुमचा पाणी तुमचं लेकर तुमचे बायका तुमच्या बाहेर बसले मला जेवढं होईल तेवढं करते मी माझ्या माझ्या माग लागतोय काळाच्या काकडावर केलंय का चुप चुप केलंय का थोडं मीठ कमी बघा नॉर्मल मीठ कमी फक्त नॉर्मल मीठ टाकायचं बटर शिजला का चेक करून द्या एकदा त्या भट्टीचा काय विषय होईल का मध्ये नाही काय अडचण तंदूर एकदम प्रॉपर तंदूर करून द्यायचा तंदूर मध्ये काय झालं तंदूर एकदम मस्त फुगलेलं असं जास्त असं तर आपला तंदूर कस्टमर आपल्याला द्यायचे नाही कारण आपल्याकडे कस्टमर लांबून लांबून येते कुठून आउट ऑफ जिल्ह्यातून तसं घ्यायची गोष्ट आपलं हा एकदम मन लावून काम करायचं कस्टमर नाराज झाला नाही पाहिजे कस्टमर आपल्यासाठी काय आहे भगवान बरं का राईस इंद्रायणी राईस कसा हे आता इंद्रायणी राईस द्यायचं असते डायरेक्ट मावळातला इंद्रायणी राईस हा ते डुप्लिकेट खाऊ घालायचं नाही नुसतं बोलायचं नाही इंद्रायणी मावळातून राईस आणून खाऊ घालावं लागते डायरेक्ट इंद्रायणी मावळातून आणि टोळक्यानं खायला यायचं असते हॉटेल सांगा 50-80 कळलं ना लावत घे ताटाच्या पलीकडे घ्या आता 10 लोक आले तर पलीकडे बसले नाही तर त्याचे 10 ताटं पटकून लावून टाकायच्या फटाफट फास्ट तंदूरला हायला झालं नाही पाहिजे आणि के बरं का मटन काय झालं बाहेर बाबा ते ही पेटो खाली फुल पेटो तिथं मटन शिजू घालायचं आता आणलेलं बोकडं